आज खुलताबादला जाणं आम्हाला एवढं मागात पडन मला आज कधी वाटलंच नव्हतं बरं का. ते कसं सांग तुम्हाला पुढं. तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा अमोल. तर सकाळी सकाळी आलो होतो बरं का चाबऱ्याकडं. त्याला तर म्हणलं होतं बरं का मी चाल खुलताबादला, पण त्याच्या मागे होतं थोडंफार काम. मग काय त्यानंतर कसली वाटणं पाहता डायरेक्ट येऊन पोचलो घरी. घरचं आंघोळ मंगोळ केली आणि निघालो आपल्या खुलताबादच्या दिशेने. आम्ही स्वप्नात बी असा विचार केला नव्हता का आम्हाला पुढे गेल्यावर आज काही भयानक दिसन. गाडीची चेन घेऊन फिट केली आणि तिथून पुढे आल्या पाहतो तो काय आमच्या डोळ्यासमोर एवढा भयानक ऍक्सिडेंट झाला ना की त्या मुस्लिम व्यक्तीला आम्ही दोघांनी उठवलं आणि बाजूला नेऊन झाडाखाली बसलं आणि त्याची गाडी उचलायच्या चक्कर मध्ये त्या गाडीच्या सायलेन्सरचा चटका आमच्या आजोबाला बसला. व्हिडिओमध्ये न दाखवण्याचं कारण असे की काही गोष्टी अशा असतात ज्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवण्यासारख्या नसतात. त्याच्या पायाला कोरपर गिरपड लावून डायरेक्ट पोहोचलो खुलताबादला. आणि इथं आल्यावर पाहतो तो काय शनिवार असल्या कारण असतो एवढी खतरनाक गर्दी होती ना की आम्ही दोघं पण मुख दर्शन घेऊनच बाहेर पडलो. मागच्या शनिवारी पोहोचवलं असल्या कारण असतो गर्दीची ती कमी होती बरं का, पण या शनिवारी मात्र भरपूर आहे. आणि आपली लाडाची पब्लिक आजच्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये जय बजरंगबली बोलल्याशिवाय पुढे जायचं नाही बरं का. त्यानंतर इकडे तिकडे बोंबलत फिरून आलो इकडे हार फुलाच्या दुकानात, कारण की आपल्याला घ्यायचा होता गाडीसाठी हार. आता तुम्हाला पण माहितीये मी खुलताबादला आलो आणि गाडीसाठी हार नाही घेतला आज कधी होणारच नाही. मग ती गाडी आपली असो किंवा आपल्या मित्राची. त्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालोच होतो, पण तेवढ्यात आपल्यावर प्रेम करणारा आपला मित्र परिवार भेटला. मस्तपैकी त्यांच्यासोबत फोटो गिटो काढले आणि निघालो आपल्या घराकडे. चला तर मग आता आम्ही जातो आता घरी. तो पण तुम्ही करून टाका आपल्याला फॉलो. लवकरच भेटू आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओ मध्ये.